मित्रांनो, डिजिलॉकरचा पासवर्ड कसा रिसेट करायचा या संदर्भातला व्हिडिओ. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम या वेब ब्राउझरवर क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. गुगल क्रोमच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला डिजिलॉकर हे टाईप करून इंटर प्रेस करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. फर्स्ट ऑप्शन डिजिलॉकर आणि इंटेंटिव्ह हा दिसतोय, त्यावरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. राईट साईडला लॉग इन अँड रजिस्टर्डचा डायलॉग बॉक्स दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. मित्रांनो, तुमच्यासमोर लॉग इन और क्रिएट अकाउंटचा डायलॉग बॉक्स दिसतोय. यामध्ये तुम्हाला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर येथे टाकून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. मित्रांनो, तुमचं ऑलरेडी डिजिलॉकरला अकाउंट असेल तर फर्स्ट ऑप्शनमध्ये तुमचं अकाउंट शो होती. जर का डिजिलॉकरला तुमचं अकाउंट जनरेट नसेल तर क्रिएटमधून तुम्हाला तयार करून घ्यावं लागेल. माझं अकाउंट डिजिलॉकरला जनरेट असल्यामुळे मी फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाले दिसेल. त्यानंतर तुम्हाला 6 डिजिट सिक्युरिटी पिन विचारेल. तुम्हाला जर का मित्रांनो तुमचा पासवर्ड अर्थात सिक्युरिटी पिन माहीत असल्यास तुम्ही टाकून घ्यायचा आहे. अदरवाईज तुम्हाला फॉरगेट सिक्युरिटीवर क्लिक करायचं. मला सिक्युरिटी पिन माहीत नसल्यामुळे मी फॉरगेट ऑप्शनवरती क्लिक करत आहे. फॉरगेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. ती रिकव्हरी युअर अकाउंटची असेल. मित्रांनो, तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारेल. सुरुवातीला डेचं ऑप्शन दिसतील. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तुमची बर्थ डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी बर्थ डेट सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला बर्थ मंथ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी माझा मंथ सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ इयरचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामधून तुमचं डेट ऑफ इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी माझं डेट ऑफ इयर सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर व्हेरीफायचा डायलॉग बॉक्स ओपन झाला दिसेल. त्यानंतर तुमच्यासमोर सेकंड नंबरचं OTPचा ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. OTPवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल. मित्रांनो, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जो काही OTP गेला असेल तो येथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा OTP येथे टाकून घेत आहे. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. ही विंडो सेट युअर सिक्युरिटी पिनची असेल. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लक्षात राहील असा 6 अंकी पिन सेट करायचा आहे. मी 6 अंकी पिन सेट करत आहे. मित्रांनो, 6 अंकी पिन सेट केल्यानंतर तुम्हाला कंप्लीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंप्लीट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. ती सक्सेसफुलची असेल. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण डिजिलॉकरचा पासवर्ड अर्थात सिक्युरिटी पिन कसा फॉरगेट करायचा या संदर्भातला व्हिडिओ बघितला आहे. धन्यवाद.